होळीचे 2 दिवस आम्ही धमाल मजा केली, पण नेमकं कसं ते आजच्या मिनी ब्लॉग मध्ये बघा। सकाळी लवकर उठून मी तयारी केली। आजचा माझा दिवस खूपच खास होता। त्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली। दिवसाची सुरुवात चांगली झाली। आज खायला भेंडी बनवली आणि कुकर मध्ये चण्याची डाळ शिजत लावली। आज होळी म्हटल्यावर पुरणपोळीचा बेत हा सगळीकडेच ठरलेला असतो। कुकर मध्ये ही डाळ लवकर शिजते, पण मी शिजवताना 2 ते 3 शिट्ट्या घेत असते। अगदी पातळ डाळ नको व्हायला। डाळ शिजल्यावर डाळीतलं पातळ पाणी आणि थोडी मऊ झालेली डाळ मी बाजूला काढून ठेवते। त्याचा मी कट रस्सा बनवणार आहे। चला, डाळ वगैरे शिजून झाली, सोबत मी जेवणाची तयारी सुद्धा करते। तर आजची कामं काही संपणार नाहीत। आज बरीचशी कामं होती। होळीचा बाजार करायचा होता आणि दुसरी कामं सुद्धा बाकी होतीच की। मग त्यासाठी काहीतरी शक्ती देणारं प्यायला हवं। मग आम्ही बीटरूटचा ज्यूस बनवून पिला। तसा हा ज्यूस बनवायला सोपा आणि पटकन होणारा म्हणजे बीट सोलून कापा, मिक्सर मध्ये वाटल्यावर पाणी टाकून लाल ज्यूस तयार। शरीरासाठी 100 फायदे देणारा हा ज्यूस मी तरी आठवड्यातून एकदा नक्की पिते। चला, ज्यूस पिल्यावर आम्ही थेट बाहेर निघालो। आज बरीचशी खरेदी करायची आहे। आज सुपर मार्केट गर्दीने भरलेले असतील। परत आज होळी होती। होळीसाठी गोडधोडाचा नैवेद्य सुद्धा बनवायचा आहे। तर आज कामाचा बराच ताप आहे। ते जाऊ दे, काम होतच राहतील। गाडीतून बाहेर बघत मग 4 वाजेपर्यंत आम्ही खरेदी केली। त्यात अर्धा दिवस संपला। चला, आता पुरणपोळीची तयारी करून घेते। पिठात हळद मीठ घालून पीठ मळलं, ते तेल लावून मुरत ठेवलं। गुळाची ढेप कापली। मग जे वाटलेली चण्याची डाळ होती ती कढईत तुपात परतली। त्यात गुळ मुरेपर्यंत ती गॅसवर परतायची आहे। चला, पुरण झालं। त्यात मी जायफळ आणि वेलची टाकून घेते। नंतर ते बाजूला ठेवलं। तोपर्यंत मी डाळ भात आणि राहिलेली कामं आवरून घेते। त्यानंतर कटाची आमटी बनवण्यासाठी मी कांदा खोबरं गॅसवर भाजलं। मला कटाची आमटी तरीदार आवडते, त्यासाठी हे काळसर भाजलेलं कांदा खोबरं लागेल। हे साहित्य टाकून आपल्याला चमचमीत कट रस्सा बनवायचा आहे। कट रस्सा बनवताना त्यात मी भरपूर सारे मिरच्या, चिंचेचा कोळ, मसाले, गूळ असं सगळंच टाकून या रस्स्याची चव वाढवता येते। कसं ते मी तुम्हाला दाखवेनच। त्याआधी मी मिक्सरला कांदा खोबरे वाटून घेते। त्यानंतर कट रस्सा बनवते। तो बनवायला तसा सोपा आहे। कांदा, खोबरं, मिरच्या, आलं, लसूण हे सगळं साहित्य भाजून वाटलं। आता कढईत तेल ओतून जिरे, तेजपत्त्यावर फोडणी दिली। त्यात हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं। परतलेल्या वाटणात हिरव्या मिरच्या, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला टाकले। त्यानंतर त्यात चण्याच्या डाळीचं पाणी टाकलं। चवीपुरतं मीठ टाकून हा रस्सा उकळवला। शेवटी किसलेला गूळ आणि चिंचेचा कोळ टाकून गॅस बंद करून कट रस्सा बाजूला ठेवला। पुरणपोळी बनवण्यासाठी जी कणिक मी तयार केली ती चांगली मऊ भिजलेली होती, त्यामुळे पुरणपोळ्या सुद्धा पटापट तयार होतील। एक पिठाचा गोळा थोडा लाटून घेतल्यावर त्यात मी पुरणाचा गोळा भरून मग पिठाची पुरचंडी करून ती पुन्हा गोल करून पुरणपोळी लाटून घेतली। तुम्ही बघा, जास्त जाड नाही पण पातळसर अशी पुरणपोळी मी लाटली। लाटल्यावर ती तव्यावर टाकून चांगली भाजली। पुरणपोळी भाजताना ती गोल गरगरीत टम्म फुगली। त्यावर चमचाभर साजूक तूप लावले आणि सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्या। ही सगळी कामं करताना आज घाई करायची होती, कारण होळीसाठी नैवेद्याचं ताट तयार करायचं होतं। आता त्या ताटात खूप सारे पदार्थ आले। त्यात तांदळाचे पापड आणि कुरडया सुद्धा आल्याच। तर पटापट मी कुरडया तळून घेते। बघा, ताटात वाढलेले कुरडया, पुरणपोळी, कट रस्सा, वरण भात असा होळीचा नैवेद्य तयार झाला। मग आम्ही सुद्धा होळीवर गेलो। तिथे सगळे जमले होते। होळीची तयारी झाली। होळी पेटवली। सगळ्यांनी अग्निदेवतेला नमस्कार केला। होळी पेटवून घरी आलो। मनसोक्त पुरणपोळी खाऊन झोपून गेलो। होळीचा दुसरा दिवस धुळवडीचा। आज तर खूपच मजा केली। चिखलात उडवून, रंग खेळून लहान मोठ्याने आनंद लुटला। आम्ही पण एकमेकांना रंग लावले, होळी खेळलो। अशा प्रकारे माझे हे होळीचे 2 दिवस नेहमीपेक्षा उत्साहात गेले।